स्टेअरिंग जाम झालं त्यामुळे एसटी बसचा अपघात झाल्याची घटना बुलढाण्यातल्या पातुर्डा फाट्याजवळ घडलेली आहे। अपघातामध्ये वाहकासह 2 प्रवासी जखमी झालेत। चालकाने प्रसंगावधान राखलं त्यामुळे बाकी मोठी दुर्घटना टळली आहे। जुन्या एसटी बसेसचा मुद्दा पुन्हा एकदा यामुळे ऐरणीवर आलेला आहे। अत्यंत जुनी आणि अत्यंत दुरवस्थेत असलेली ही बस आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी संदीप वानखेडे यांच्याकडून। संदीप, नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये काय घडलेलं होतं आणि बाकी सगळे जे जखमी आहेत असं समजते त्यांच्या प्रकृतीविषयीचे काय तपशील आहेत? रिद्धी खळपाला तर बुलढाणा जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार बसेसचा भरणा झाल्याची ओरड नेहमीच प्रवाशांकडून जी आहे ती केली जाते आणि त्याचाच प्रत्यय हा आज आलेला आहे। शेगाव आगाराची ही बस आहे। ही पातुर्डा फाट्याजवळ जो आहे या बसला अपघात झाला। स्टीअरिंगचा बिघाड झाल्यामुळे चालकाने सावधानगिरी बाळगली आणि ही बस जी आहे रस्त्याच्या कडेला एका छोट्या झाडाला धडकली। सुदैवाने ही बस पलटी झाली असती तर मोठा अनर्थ जो आहे तो घडला असता। मात्र यामध्ये वाहकासह 2 प्रवासी जे आहेत हे किरकोळ जखमी झालेले आहेत। हे दोन्ही प्रवासी जे आहेत हे पातुर्डा या गावचे रहिवासी आहेत। या दोन्ही प्रवाशांवर आणि वाहकांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं देखील आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय। मात्र या घटनेने पुन्हा एकदा जी आहे ही आरोग्य विभागाची लक्तर वेशीला टाकण्याचा आणि जिल्ह्यामध्ये भंगार बसेसचा भरणा असल्याचं देखील या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये नवीन बस या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी देखील आता प्रवाशांकडून केली जात आहे आणि एसटीचा प्रवास कितपत सुरक्षित आहे याबाबत देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ही दृश्य आपण पाहतोय, अत्यंत वाईट अवस्थेत असलेली ही बस आहे। स्टेअरिंग जाम झालं आणि त्यामुळे अपघात झालेला आहे। पण अशा पद्धतीनं भंगार अवस्थेत असलेल्या बसेस जर का चालवल्या जात असतील आगाराकडून तर इतर सगळ्या प्रवाशांच्या जीवाशी हा खेळ म्हणावा लागेल।